आपण बघणार आहोत. आणि ही कारळ्याची चटणी कशी करतात तर ते बघायचंय आपल्याला. तर कढईमध्ये मी कारळे किंवा ज्याला खुरसणी पण म्हणतात तर ते घेतले आणि ते छान भाजतोय. त्याच्यामधनं तडतड असा आवाज येतो. हा आवाज थांबला की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तीळ आणि आपण भाजलेले शेंगदाणे पण घालणार आहोत थोडे या चटणीमध्ये. आणि ही थंडीमध्ये अतिशय छान लागते कारळ्याची चटणी. थोडंसं लसूण घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये लसूण थोडा भाजला की जिरं घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचंय. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया कारळे, त्याच्यानंतर भाजलेले तीळ आणि शेंगदाणे भाजलेले. लसूण जिरं मी खाली घातले जेणेकरून ते छान बारीक होईल. आणि 2 बॅच मध्ये आपण करतोय. दुसऱ्या बॅच मध्ये मी बेडगी मिरचीचं तिखट आणि थोडं काश्मीरी असं त्याला कलर यायला, आणि हे आपलं नॉर्मल रेग्युलर तिखट आहे, मीठ आहे. हे तुम्ही तुमच्या प्रमाणे घ्या जसं तुम्हाला तिखट हवं. आणि मग हे सगळं हाताने छान मिक्स करायचं आणि अगदी थोड्या वेळात आपली ही चटणी तयार आहे, जी तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर खाऊ शकता आणि थंडीमध्ये अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.